पाहूयात पुढची बातमी। अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे आणि मुंबईमधील आंदोलकांची बैठक सुरू आहे। मनोज जरांगे यांनी 20 जानेवारीपासून मुंबई येथे आंदोलन करण्याचे जाहीर केलेले आहे। त्यामुळे मुंबई आंदोलनाची दिशा येत्या संबंधीचे नियोजन करण्यासाठी मुंबईमधल्या आंदोलकांशी ते सध्या चर्चा करतायत। या बैठकीसाठी मुंबईमधील मराठा आंदोलक अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेले आहेत। तर अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे आणि मुंबईमधील आंदोलक यांची बैठक आता सुरू होतीये। 20 जानेवारीपासून मुंबईमध्ये आंदोलन करणार आहेत मनोज जरांगे। त्या दृष्टीने नियोजन करण्यासाठी या आंदोलकांसोबत सध्या मनोज जरांगे पाटील चर्चा करतायत। रवी मुंडे या संदर्भातले अपडेट देतील। रवी, कोणकोणते मुद्दे असतील बैठकीचे? सर्वात महत्त्वाचा अमोल, मनोज जरांगे यांनी अगोदरच जाहीर केल्याप्रमाणे 20 तारखेनंतर जे मुंबईतलं आंदोलन असेल त्याची नेमकी रूपरेषा कशी असणार आहे। अर्थात तिथले समन्वय किंवा तिथले आंदोलक जे आहेत मुंबईतले त्यांच्याशी समन्वय असणं खूप गरजेचं होतं। त्यामुळे मनोज जरांगे यांनी काही दिवसापूर्वीच मुंबईतील आंदोलकांशी फोनद्वारे चर्चा करून त्यांना अंतरवाली सराटीमध्ये बोलवलेलं होतं आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी मुंबईतील आंदोलक एकत्रित आलेले आहेत। अर्थात पुढचं आता आंदोलन कसं असणार आहे, कशा पद्धतीने मुंबईला जायचं आहे, मनोज जरांगे यांनी अगोदर जाहीर केल्याप्रमाणे आपण अंतरवाली सराटीतून 20 तारखेला पायीच निघणार आहोत असं त्यांनी म्हटलेलं होतं। मधल्या काळात कुठे मुक्काम असतील, प्रत्यक्ष मुंबईमध्ये आल्यानंतर तिथलं कसं नियोजन असेल यासाठी मुंबईतील समन्वयक असतील किंवा मुंबईतील आंदोलक असतील त्यांच्याशी वार्तालाप होणं खूप गरजेचं होतं आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी मुंबईतील आंदोलक एकत्रित आले। आता अंतरवाली सराटीमध्ये बैठकीला सुरुवात झालेली आहे आणि या पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवत असताना त्या ठिकाणी काय काय लागणार आहे काय नाही या बाबतची चर्चा होताना दिसत आहे। या काही क्षणापूर्वीच या बैठकीला सुरुवात झालेली आहे। मनोज जरांगे काही मुद्दे उपस्थित करत आहेत, अर्थात ते लिहित देखील आहेत आणि ते मुद्दे इथले मुंबईचे जे आंदोलक आहेत त्यांच्या समोर मांडली जातील, चर्चा होईल आणि त्यानंतर खरं तर पुढच्या आंदोलनाची दिशा आणि मुंबईतील आंदोलन कसं होणार आहे हे कळणार आहे। रवी, या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।